कोल्हापूर विमानतळावरील नवीन ATS टॉवरसह तांत्रिक ब्लॉकसह अग्निशमन केंद्राचं उद्घाटन, त्याचबरोबर स्टार एअरच्या कोल्हापूर नागपूर उड्डाणाचा शुभारंभ सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, ATSचे M सुरेश, विमान प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी बोलताना नामदार मोहोळ यांनी मागील 10 वर्षात 88 नवीन विमानतळं असल्याची माहिती दिली। 2047 पर्यंत विकसित भारतात 400 विमानतळं असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कोल्हापूरसाठी 274 कोटी मंजूर झाले असून यातील 45 कोटीतून हे ATS बांधण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच धावपट्टी वाढवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। या कोल्हापूरच्या सुद्धा विमानतळाच्या संदर्भामध्ये नवीन टर्मिनल बिल्डिंग असेल, ATC टॉवर असेल, इतर सुविधेच्यासाठी जवळपास 274 कोटीचा प्रकल्पाला मंजुरी दिली गेली आणि त्याच्यातलं आज हे जवळपास 45 कोटी रुपये खर्च करून ATC टॉवर या ठिकाणी उभं करण्यात आलं। विमानतळाच्या आपल्या या धावपट्टीचा विस्तार हा गेले अनेक दिवस सुरू असलेला जो विषय आहे, त्यात सुद्धा आमचे सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी मनापासून सगळे सातत्यानं काम पाहत आहेत, त्याचा पाठपुरावा करतायत। आज आपण जर पाहिलं तर 1900 मीटर लांबीची धावपट्टी आज अस्तित्वात आहे आणि पहिल्या टप्प्यात आता ती 2300 मीटर करण्याचं प्रयोजन आहे। हेही सांगितलं की पुढच्या काळामध्ये ही 3000 मीटरपर्यंत ही धावपट्टी वाढवली गेली पाहिजे, त्याचाही विचार या DPR मध्ये केलेला आहे। ही धावपट्टी पुढच्या काळात आता पहिल्या टप्प्यात 2300 मीटरपर्यंत वाढेल, त्याच्यानंतर ती 3000 मीटरपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल। लवकरच नवीन FTO सुरू करणार असून या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील तरुण तरुणींना या ठिकाणी प्रशिक्षण सेंटर उभारण्यात येणार आहे। त्याचबरोबर विमान देखभाल, कार्गो सेटअप उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। लवकरच विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। छत्रपती राजाराम महाराजांच्या संकल्पनेतून या विमानतळाची निर्मिती झाली आणि आज आपण सगळे इथं बसलोय, खरं तर हे त्यांचं श्रेय आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव द्यावं असा प्रस्ताव हा केंद्राकडे आलेला आहे। पुण्याचं विमानतळ आहे त्याला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देणं आहे, इथल्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देणं आहे, संभाजीनगरचं सुद्धा विमानतळाचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे आहे, नवी मुंबईचं दिबा पाटलांचं नावाचं, असे 3-4 प्रस्ताव या राज्यातले जे केंद्र सरकारकडे आहेत ते लवकरात लवकर आम्ही सगळेच इथं बसलेलो आहोत, सगळे शेवटी लोकप्रतिनिधी आहोत, तेव्हा आम्ही सगळे मिळून सामूहिक निश्चितपणे त्यात प्रयत्न केले जातील आणि पुढच्या काळामध्ये कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्याची प्रक्रिया ही कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणून पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत। पाकिस्तानसोबत राहणारे तुर्की आणि इतर देशांच्या विमानसेवा बंद करण्याचा विचार असल्याचं मोहोळ यांनी जाहीर केलं। जे पाकिस्तानच्या सोबत उभे राहिले शेवटी स्वाभाविक या देशामध्ये काही असेल, त्यांची सेवा असेल, त्यांच्या माध्यमातून काय ते सगळं बंद करण्याच्याच विचाराचे किंवा भूमिकेचे आम्ही आहोत। शेवटी सरकारच्या स्तरावरती त्याचा विचार निश्चितपणे सुरू आहे। सध्या महाराष्ट्रात 96 मार्गावर उड्डाण योजना कार्यान्वित आहे, मात्र हा प्रवास खर्चिक असल्यानं सर्वसामान्यांना याचा फायदा होत नसल्याची खंत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यमंत्री मोहोळ यांच्यासमोर व्यक्त केली। सर्वसामान्य माणसाला कोल्हापुरातून आतापर्यंत एकूण कॉमन माणसं किती गेली आणि 20 आणि 25,000 वाले किती गेले याची एकदा जर मूल्यमापन केलं तर आमच्या APD त्या संदर्भात पालकमंत्री साहेबांना सविस्तर माहिती द्या। उडानच्या निमित्तानं खूप चांगल्या पद्धतीने कॉमन माणूस